पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे। पीक उद्ध्वस्त झाले आहेत, जमीन खरडून गेली आहे। सरकारने जाहीर केलेली मदत मात्र तुटपुंजी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे। शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000ची मदत द्यावी, घरं वाहून गेलेल्यांना पीएम आवास योजनेतून घर द्या, लातूरला भूकंपात जशी पक्की घरी दिली तशी द्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी, पंतप्रधान यांनी किमान 50,000 कोटी तरी जाहीर करावे अशी मागणी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे। अंगलट आल्यावर फाटे फोडायची मुख्यमंत्र्यांची सवय आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे, शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते। आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे। जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये। कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली। आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर, चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा। कसला प्रस्ताव? विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सततधार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे। ती 14,000 कोटी, 13,000 काय 800 काहीतरी कोटी, म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाही आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।